पूजेला सुरुवात करूया का? हो हो, पण आधी बायकोला बोलवा तुमच्या. ओ दादाश्री, ऐकलं ना गुरुजी काय म्हणतायत? तुझ्या लाडक्या बायकोला घेऊन ये, जा पटकन. नुसतं घेऊन येऊ नको, छान प्रेमाने हाताला धरून मग बाहेर घेऊन ये. काय रे, का त्याला त्रास देत आहे? हा, हे बघा आली आमची राणी. माय गॉड दादू, अरे राणी बघ ना किती गोड दिसतीये. चिकू, तू कशाला कौतुक करतेस? दादा आहे ना वहिनींचं कौतुक करायला. तू कुठलं करायचा? अरे राणी आल्यापासून बघ ना कसं चोरट्या नजरेने पाहतोय तिच्याकडे. ये बाळा, बस पाटावर. थांब. राणी पूजेला बसणार नाही. पूजेला बसणार नाही म्हणजे इंद्रा सुपारी लावून पूजेला बसेल. राणी बरोबर पूजेला बसणार नाही. लग्न झालं असताना सुद्धा सुपारी ठेवून पूजेला? लग्न झालं असं तुम्हाला वाटतंय, कारण तुम्ही सगळे लग्नात होतात. पण जी गोष्ट माझ्या डोळ्यासमोर घडलीच नाही ती मला मान्य नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने माझ्या इंद्राचं लग्न अजून झालंच नाही. अगं मम्मा, तू काय बोलतेस? चिकू, एक शब्दही मध्ये बोलायचा नाही आता. अजिबात पुढे पुढे करायचं नाही. गुरुजी, तुम्ही सुपारी लावून पूजेला सुरुवात करा, कारण या मुलीला ना मी माझ्या इंद्राची बायको मानते ना माझी सून. आणि आबांनी माझ्या अटीनुसार पूजा करायला सांगितली, त्यामुळे पूजा मी सांगते तशीच होणार, नाही तर पूजाच होणार नाही. अगं पण मम्मा. चिकू, मी तुला एकदा सांगितलं ना मध्ये मध्ये बोलायचं नाही. आता मुस्काटात खाशील, पुन्हा काय बोललीस. पण मम्मा तू अशी का वागतेस? चिकू, मध्ये बोलू नको, सांगितलं ना तुला. मालती, अगं भरल्या घरात अशा शुभदिनी हे असं वागणं बरोबर नाही ग. अहो काकी, राग धरून काय होणार आहे? झालं ते विसरा ना आता. मला कोणी शिकवण्याचा प्रयत्न करायचा नाहीये. मम्मा हे बघ, आम्ही तुझ्या समोर रिक्वेस्ट करतो, तुझ्या अशा वागण्याने राणीला खूप वाईट वाटेल ग. प्लीज थोडा विचार कर ना. अश्विनी ताई, आईंना भर मांडवात काय वाटलं असेल याचा विचार करा जरा. इंद्रा भाऊजींनी आईंच्या मनाचा विचार न करता ह्या राणीशी लग्न केलंय. अगं उर्मिला, जे झालंय ते स्वीकारायला नको का? का रोजच भांडण करत बसायची? बस, खूप बोललात सगळे. हे बघा, मी सगळ्यांना सांगते, तुम्हाला हिचा कितीही पुळका असला तरी मी तुमच्या मनासारखं होऊ देणार नाही. आलं लक्षात? काय करणार आहेस मम्मा तू? सांग ना, काय करणार आहेस? प्रत्येक वेळी तू तुझंच म्हणणं खरं करणार आहेस का? अगं मला हेच नाही कळत, तुला राणीशी एवढा प्रॉब्लेम का आहे? हो अश्विनी ताई, ह्या राणीचा खरा चेहरा तुम्हाला माहिती नाहीये. तुम्हाला तिचा खरा चेहरा कळला ना तर तुम्ही स्वतःच तिला घराबाहेर हाकलाल. ती खरी कशी आहे ना हे आम्हाला चांगलं माहितीये. अजित भाऊजी, तुम्हाला स्वतःबद्दल माहिती नाही आणि राणीबद्दल कधी कळालं तुम्हाला? वहिनी, जास्त बोलताय तुम्ही. नाहीतर काय, या दोघींना राणीशी वाकडंच वागायचं असतं ना. ए दादू, यार तू तरी समजावून सांग ना या दोघींना. अरे तू का बोलत नाहीयेस? काहीतरी बोल ना. चिकू, रिलॅक्स. मोठी माणसं बोलत असताना मध्ये बोलायचं नाही. का पडू नको मी मोठ्यांच्या भांडणात? सांग ना मला.
अरे दादू, राणी पण ना कुणाची तरी मुलगी आहे आणि तुम्ही सगळे तिच्याशी कसे वागता यार? बरं मला हे सांगा, माझ्या बरोबर जर असं कोणी वागलं असतं तर तुम्हाला चाललं असतं का? बोल ना दादू, बोल ना मम्मा, काय झालं आता का गप्पा बसलीस? आणि फर्स्ट ऑफ ऑल मम्मा, राणी दादूच्या मागे लागून गेली नव्हती, तर दादू स्वतः म्हणाला होता तो तिच्याशी लग्न करेल. पण तू काय केलंस? तू तिथून निघून गेलीस आणि तिथेही गोंधळ घातलास. आणि आता इथे पूजा सुरू असताना सुद्धा तू प्रॉब्लेम करतेस. तू समजतेस कोण स्वतःला मम्मा? चिको, वा येऊ का? आबा आवा आबा, आत्ताच तुमचं नाव काढलं होतं. 100 वर्ष आयुष्य बघा तुम्हाला. नाही नको बाबा, एवढी वर्ष नको. या की बसा. पण आबासाहेब तुम्ही इथं? हो आलो सहज. चालेल ना? आवा असं काय म्हणताय आबा? हो, ही बी तुमचंच घर आहे की आबासाहेब. तुम्ही बसा, मी पाणी आणते. अगं नुसतं पाणी काय आणतेस? चहा ठेवू? होय. असं थांबा. असं मंत्री घरी आल्या का भांबावून जाऊ नका आणि आता काय बनवत बसू नका. तुम्ही पटकन आवरा, आपण निघूया. आवरा? मजी? आबा कुठे जायचंय का? तुम्हाला उर्मिला काही सांगायला आले नाही का? तिला निरोप घेऊन पाठवलं होतं मी. होय होय, अहो ते आलते की. त्यांनी सांगितलं आज पूजा येते. मग काय विचारताय तुम्ही कुठे जायचं? तिला आधी मी निरोप दिला होता, पण नंतर विचार केला नुसता निरोप देऊन चालायचं नाही. तुम्ही आमचे व्याई आहात, तुमचा मान पण ठेवला पाहिजे की नाही? चला, तुमचा मोराळी तुम्हाला न्यायला आलाय. आता आमंत्रण मिळालंय म्हणून यायलाच पाहिजे असं काही नाही. आता तरी हातातून पैसे सोडा, महाडिकांचा मान सन्मान सांभाळा. आणि जर का तो मान सन्मान सांभाळता येत नसेल तर येऊ नका. अहो विचार कसला करताय तुम्ही? चला निघूया आपण. आबासाहेब तुम्ही कशाला आम्हाला न्यायला आलाय? तसं बी आमच्यासारख्या गरिबांना तिथे येऊन काय करायचं? तेच की आबा, अहो तुमचा शब्द मोडायला नाही आवडत आम्हाला, पण आमची राणी तुमच्या घरची सून झाली आहे. आता तुमच्या घरचं पाणी प्यायला पण नाही जमत आम्हाला. अहो बुवा, अहो कसला विचार करताय तुम्ही? या सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या. काळ बदललाय आता. आपण नात्याने बांधले गेलो आहोत. मी तर म्हणतो आपण वरचेवर एकमेकांच्या घरी जायला पाहिजे. आणि तुमच्या मुलीच्या घरी पूजा आहे आणि तुम्ही नाही म्हणताय. पण ते मी तुमचं काही ऐकणार नाही. तुम्ही येणार नसाल तर मी राणीला आत्ता फोन लावतो, मग तिच्या प्रश्नांची तुम्हीच उत्तर द्या. नाही नाही, अहो तिला नका फोन करू. बाबा वाच तुम्हीच विचार करा की. मी तुमचं काहीही ऐकणार नाहीये. या पूजेच्या शुभ प्रसंगी तुम्ही आला नाही तर राणीला काय वाटेल याचा जरा विचार करा. त्यामुळे माझं ऐका, पटकन आवरा, चला निघूया आपण. आणि आपण माझ्या गाडीतनं जातोय एकत्र. अहो आबा तुमच्या गाडीतनं कशाला नेत आहे? आम्ही येतो की पाय पाय, तुम्ही व्हा पुढं. अहो तुमचं आज काय चाललंय काय? असं प्रत्येक गोष्टीला तुम्ही नाही म्हणताय. तुम्ही माझे व्याई आहात की नाही? मग माझ्या बरोबरच यावं लागेल. तुमची मुलगी माझी सून आहे, विसरू नका व्याई. बस, या पुढे लहान तोंडी मोठा घास घ्यायचा प्रयत्न केलास तर माझं वेगळं रूप बघशील. आणि तुम्हाला सगळ्यांनी निक्षून सांगते मी, या पुढे या घरात मी सांगीन तेच होणार. आता ही पूजेला ही भिकारडी पोरगी बसणार नाही म्हणजे नाही. पुन्हा एकदा सांगते तुम्हाला सगळ्यांना, मी हिला माझी सून मानत नाही. त्यामुळे हिची लायकी नसताना तुम्ही सुद्धा हिला सुनेचा दर्जा देऊ नका. या दोघांच्या बाबतीत जे घडलंय ना, तो केवळ आणि केवळ एक अपघात होता. गुरुजी, तुम्ही सुपारी घ्या आणि पूजेला सुरुवात करा. अजून एक गोष्ट मी सांगते ना, ते नीट कान देऊन ऐका. इथे जे झालं, जे होतंय, यातला आबांना कोणीही काही सांगितलं ना तर त्याची गाठ माझ्याशी आहे.
मी काय करेन याची कल्पना इथे कोणालाही नाहीये. घ्या घ्या सुपारी घ्या. माझ्या इंद्राच्या बाजूला पूजेला बसायचे तुला? तुझी जागा माझ्या इंद्राच्या बाजूला बसायची असूच शकत नाही. त्यामुळे आता तुझी जागा नेमकी काय ना तर मी दाखवते तुला. चल. चल म्हटलं ना. ही आहे तुझी जागा आणि ही आहे तुझ्या लायकीची कामं. पूजा संपेपर्यंत ही सगळी भांडी घासायची आणि बाकीची कामं पण संपली पाहिजेत. मॅडम मी तोंड नाही हं, फक्त हात चालवायचा. बस बस खाली बस. लागा कामाला. तुला काय वाटलं माझ्या इंद्राशी लग्न करून तुझ्या मनाला वाटेल तसं हवेत उडता येईल असं वाटलं का तुला? पण बघितलंस ना, माझ्या समोर ही हवेत उडायची नाटकं केलीस तर हे असेच पंख छाटून टाकीन मी तुझे कायमचे. आबा, अहो राजाने महाल बांधा दिला म्हणून त्या महालात राहायची स्वप्न नाही बघितली पाहिजे आमच्यासारख्या गरीबाने. गरीब श्रीमंत हे सगळं मान्यवर असतं बुवा. आणि मी असं कधी भेदभाव केलाय का? नाही नाही, अहो तुम्ही तर सगळ्यांनी माणसासारखं वागवता. झालं तर एक माणूस दुसऱ्या माणसाला प्रेमानं आदरानं हक्कानं म्हणते चला, इतकंच. हवं तो माझा हट्ट समजा पण चला. ठीक आहे, तुम्ही एक व्याय म्हणून न्यायला आलात तर मी पण एक व्याय म्हणून तुम्हाला एक गोष्ट मागतो, द्याल का? मागा तर खरं. आम्ही तुमच्या गाडीत नेतो, पण आज गाडी तुम्ही नाही चालवायची. मी कृष्णदेवासारखा तुमचा सारथी बांधणार, अगदी पहिला होतो तसा. तर व्याहींचा आग्रह कसा मोडणार मी? तुम्ही माझे कृष्ण म्हणून सारथी जरूर बना, पण आज नको. आज कृष्णाचा मान आहे. मी तुम्हा दोघांना मनाने न्यायला आलोय. मला रितभात म्हणून तरी ही गोष्ट करू द्यात. अहो तुम्ही आमचे पाहुणे आहात. इतकी वर्ष माझा मान राखलात, माझ्या शब्दाचा मान राखलात, तसाच मान आजही राखा. हाय का? टाकलं ना कोड्याचा आबा. अहो आमच्याच्या आमच्या देवाचा शब्द मोडणं होईल का तरी? चला इथं. चला तयारीला लागा. मी दोन-चार घरी आमंत्रण करायचे तेवढी करून येतो. होय होय चालतंय. खरंच आपल्या राणीनं नशीब काढले, जिथे या देव माणसाची सून झाली आहे. श्री रामेश्वर दत्तन वा कुल दत्तन वा ग्राम दत्तन वा वक्रतुंड वा काळेश्वर गडी संप्र. श्री रताय नमः इति आद्रम च कुंकुम प्रसीद प्रशांतिरम एक बिलन सर्पणा. वा, नका चिंता करू. राणीची चिंता माझ्यावर, मग तिच्या सुखाची चिंता माझ्यावरच ना. तुमची राणी आमच्या घरात सुखीच राहणार, शब्द आहे माझा. ही पण भांडी घासायची आहेत. श्री रताय नमः इति सत्यपजवित्त पूजनं करिष्यामि हा इति प्रार्थना नमस्कारं करोमि.
आता पूजा झाली, आरती करून घेऊया. अरे वा, पण अगदी योग्य वेळी पोचलो होत. चला आरती करून घेऊ. या गुरुजी. सुख करता तो करता वर्ता विघ्नाची नुरी पूर्वी प्रेम. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बोला सत्यनारायण महाराज की जय. गुरुजी, आम्ही पूजेला हजर नव्हतो, पण पूजा निर्विघ्नपणे पार पडली ना? हो, नीट पार पडली पूजा. संपूर्ण पूजेशिवाय सुद्धा नुसतं आरतीला उभं राहील तरी सर्व पुण्य भेटतं. म्हणजे यातला आबांना कोणीही काही सांगितलं ना तर त्याची गाठ माझ्याशी आहे. काय नाही, पूजा नीट पार पडली एवढंच. बाहेर. चला चला, नैवेद्य दाखवून आपण सगळेजण जेवायला बसूयात. चला या. अजित आवरून गेले सगळं. हो या, दाखवतो. थँक्यू. मालतीबाई साहेब, तुम्ही उभ्या का राहिलाय? बसा की तुम्ही पण जेवायला. नाही नाही, हो दे तुमचं. सावकाश जेवा. बरं आहे ना बाकी सगळं? हो आहे ना, मी बरी आहे. तुमचं सगळं कसं चाललंय? आम्ही पण बरंच आहे बघा. बुवा, राईस घ्या की थोडं. अगं नको बाळा, झालंय माझं. अहो असं कसं झालं? घ्या घ्या आई, तू पण घे. नाही नाही नको अगं, मला आधीच किती वाढलंय. हे चालणार नाही बरं का. तुम्ही आमच्या सुनेचा अपमान करताय. अहो, आमची सून तुम्हाला एवढी प्रेमानं आग्रहानं वाढते, तुम्हाला घ्यावं तर लागेलच. पाड ग. काय झालं रडायला? काय नाही हो, कालपर्यंत जी आमची लेख होती ती आज तुमची सून झाली, त्याच्यामुळे डोळ्यास भरून आलं. आम्ही काहीतरी चांगलं पुण्य केलं असेल बघा, त्याच्यामुळे हे सगळं घडून आलंय. पुण्य तुम्ही नाही, पुण्य आम्ही केलंय. म्हणून मला राणीसारखी गुणी सुंदर मुलगी सून म्हणून मिळाली. या क्या वा, जावायशी बोललात की नाही? नाही क्यों,
तुम्ही आल्याबरोबर प्रसाद खायला बसवलं. जावई बापू कसं आहे, बरं आहे ना? हो बरं आहे. जावई बापू, आमच्या लेकीनं काही त्रास नाही दिला ना तुम्हाला? नाही नाही. इथे जरी तुझ्या आई बापाला मान मिळत असला तरी तुझी आणि तुझ्या आई बापाची लायकी विसरायची नाही. पूजेत काय झाले आठवतंय ना? राणी पूजेला बसणार नाही. इंद्रा सुपारी लावून पूजेला बसेल. ही सगळी भांडी घासायची